फ्रेंड्स नमस्कार, मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मँगो शिरा। चला तर मग रेसिपी आपण स्टार्ट करूया। हे बघा फ्रेंड्स, इथे मी 1 वाटी रवा घेते। रवा चांगला खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, रवा आपल्याला खरपूस चांगलं हे होईपर्यंत भाजायचं आहे। रवा आपल्याला चांगला असं थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला। आता ह्याच्यात मी थोडं तूप टाकते। तूप लागलं तर अजून टाकायचं आपल्याला। आता हे तूप मी भाजण्यासाठी टाकलेलं आहे। तूप टाकून आपल्याला चांगलं असं खरपूस होईपर्यंत भाजायचंय। रवा भाजूसपर्यंत इकडे मी दुधामध्ये केसर टाकते भिजायला। दुधामध्ये केसर भिजलं ना की छान असं मस्त चव येतो शिऱ्याला। आता आपलं रवा इथे छान असं खरपूस भाजलेला आहे। आता गॅसचा फ्लेम बंद करूयात। आता इथे मी प्लेटमध्ये रवा काढलेला आहे। आता मी इथे एक मँगो घेतलेला आहे। आता हे मी मिक्सरमधून पेस्ट बनवून घेते। कापून ह्याचे मिक्सरमधून पेस्ट बनवून घेऊयात। आता आपलं इथं मँगोचं ज्यूस रेडी आहे। आता ह्याला आपण मिक्सरमधून बारीक केलेला आहे। आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवते। आता पॅन गरम झालेला आहे। हे बघा, हे मँगोचं ज्यूस मी ह्याच्यात टाकते। ह्याच्यातलं पाणी आपल्याला आटून घ्यायचंय। त्याला असं थोडंसं पाणी आटून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर आपण 2 मिनिटापर्यंत हलवून ह्याच्यामधलं रस आहे ना ते मँगोचा ते आटूसपर्यंत थोडंसं असं फिरवून घ्या। आता ह्याच्यातलं रस म्हणजेच पाणी थोडं आटलेलं आहे। आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूयात। आता मी पॅन बाजूला काढून मी इथं कढई ठेवलंय गरम करायला। आता मी ह्याच्यात तूप टाकते। आता मी ह्याच्यात तूप टाकलेलं आहे। आता ह्याच्यात मी वेलची पावडर टाकते। तुम्ही चवीनुसार टाकू शकता, वेलची जेवढं पाहिजे तेवढं। आता मी हे काजू टाकते। इथे मी 5 ते 6 काजू घेतलेत, काजूचे काप करून घेतलेत, हे टाकते। आता हे आपण चांगलं असं हलवून घेऊयात। हे थोडंसं ब्राऊन कलर झालं की काजूचं थोडंसं ब्राऊन व्हायला पाहिजे। जास्त करपवायचं नाही आपल्याला, फक्त कलर ब्राऊन करायचं। थोडंसं तळून घ्यायचं, ह्याच्यात असं फ्राय करून घ्यायचं। हे बघा, आपले काजू मस्त असं ब्राऊन झालेले आहेत, हे बघू शकता तुम्ही असं। आता ह्याच्यात मी दूध टाकते। हे बघा, हे दूध केशरचं दूध, केशर भिजवलेलं दूध आहे हे। आता हे दूध टाकलेलं आहे ह्याच्यात। दुधाला उकळी आले की मग ह्याच्यात आपण रवा टाकायचा आहे। थोडंसं दूध आहे ना गरम होऊन थोडंसं उकळी येऊ द्यायला। उकळी आल्यावर आपण रवा टाकायचा ह्याच्यात। हे बघा, आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे। जोपर्यंत दूध उकळी येत नाही ना दुधाला तोपर्यंत रवा टाकायचं नाही, नाहीतर मग असं मस्त मोकळं शिरा बनल्या जात नाही। आता ह्याच्यात मी हे बघा, हे भाजलेला रवा टाकते। हे बघा, रवा असं थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे दूध टाकल्यावरती। ते दूध वळून घ्यायला पाहिजे, मग तेव्हा आपण मँगोचं टाकूया त्याच्यात। हे बघा फ्रेंड्स, ह्याच्यात मी आता मँगो टाकलेला आहे। आता मी ह्याच्यात 2 चमचे साखर टाकते। आता मी ह्याच्यात 2 चमचे साखर टाकते, हे बघू शकता तुम्ही। आता हे आपण मिक्स करून घेऊयात सगळं। ते बघा फ्रेंड्स, इथे मी छान असं मिक्स केलेलं आहे सगळं एकत्र। हे तिन्ही सामग्री पण एकत्र केलेलं आहे। दूध, साखर, मँगोचं ज्यूस
सगळंच एकत्र करून, रवा पण एकत्र करून असं छान असं मिक्स केलेलं आहे मी. आता ह्याला 2 मिनिटं आपण झाकण लावून ठेवूयात. आता इथे मी झाकण लावून ठेवते 2 मिनिटं. हे बघा फ्रेंड्स, आपले 2 मिनिटं झालेले आहेत. इथे 2 मिनिटांनंतर आपण हे काढूयात असं. हे आपला शिरा इथे रेडी आहे. खूप खमंग आणि टेस्टी बनलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा मँगो शिरा. मुलं आवडीने नक्की खातील. अशा प्रकारेच बनलेला आहे हे मँगो शिरा. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप सोप्या पद्धतीने मँगो शिरा बनवा.